पुत्र ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. नमस्कार पांडव सर. आज आपला विषय तुमचा स्वर्ग माझ्यासाठी नरक. मित्रांनो, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या घरामध्ये अतिशय चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जानकीनाथ बाबू, प्रभावती देवी आणि सुभाष एका 10x12च्या खोलीमध्ये चिंतामग्न अवस्थेमध्ये हे बसलेले आहेत. हे सुभाषला हे शक्य झालं नाही, सहन झालं नाही आणि म्हणून सुभाषने थोडीशी मान वर केली आणि आई बाबाला एक प्रश्न विचारला की आई बाबा, माझं काही चुकलं आहे का? चुकलं असेल तर मी माफी मागायला तयार आहे. मित्रांनो, आईवडिलाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. धोत्राचा सोगा उचलला, डोळे टिपले आणि बाबांनी उत्तर दिलं, अरे सुभाष, तुझं कुठं चुकलं? तुझ्याविषयी अंदाज बांधायला आम्ही कुठंतरी चुकलो. याची आम्हाला खंत वाटते की आता तुझ्या शेवटच्या वर्षाचा निकाल लागण्यापूर्वी आम्ही 2 दिवसापूर्वी आम्ही तुझ्याविषयी एक अंदाज व्यक्त केला होता की हा शेवटचा निकाल लागणार आहे, शेवटच्या वर्षाचा निकाल लागणार आहे, की आपला सुभाष याच्यामध्ये पास होणार आहे का? पण बाळा, तू तर या विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये पहिला आलास आणि तुझ्या कुशाग्र बुद्धिमत्तेची चुणूक तू आम्हाला दाखवली. आमचे अंदाज तू चुकवलेस. तू कुठं चुकला आहेस? आम्ही चुकलो. आणि म्हणून सुभाष, तुझ्याकडं आमच्या दोघांची एक शेवटची इच्छा आहे. तेवढं दान जर तू आमच्या पदरात टाकलं ना, तर आम्ही धन्य धन्य होऊन जाऊ. की आपल्या भारतामध्ये, इंग्लंडमध्ये एक सर्वात मोठी परीक्षा आहे की जिचं नाव आहे की ICSची परीक्षा. तेवढी तू द्यावी आणि भारतामधला खूप मोठा ऑफिसर बनावं, ही आमची एक शेवटची इच्छा आहे. आईने तर सुभाषच्या पुढं पदर पसरला आणि सांगितलं, सुभाष बाबा, आत्तापर्यंत तुझ्याकडे काही मागितलं नव्हतं, पुढं सुद्धा तुझ्याकडं काही मागणार नाही, पण एवढं दान तू जर आमच्या पदरात टाकलं तर खूप आम्हाला बरं वाटेल. सुभाषच्या पुढं आणि त्यांनी सांगितलं की बाबा, ही ICSची पदवी जी आहे, ही शिक्का जर एकदा तुझ्या मस्तकावरती, तुझ्या कपाळावरती जर पडला तर एका रात्रीमध्ये तुझं पूर्ण आयुष्य, तुझं पूर्ण लाईफ बदलून जाणार आहे. अरे, तालुक्यामधला एक मामलेदार, तालुका मामलेदार हा जर रेल्वे स्टेशनला यायचा म्हणलं ना, तर 2 तास रेल्वे जागेवर थांबायची. आणि ते मामलेदार रेल्वे स्टेशनला आल्यानंतर रेल्वेमधले प्रवासी खाली उतरायचे आणि त्या मामलेदाराला काय करायचे तर झुकून मुजरा करायची. आणि ते मामलेदार एकदा रेल्वेत बसले की लोकांना एवढा आनंद वाटायचा, स्वर्गामधला देव आपल्यामध्ये बसायला आला की काय, अशा आविर्भावात रेल्वे निघायची. आणि हा एक साधा मामलेदार आहे, काय त्याचा थाट, काय त्याचा रुबाब. आणि तू जर ही ICSची परीक्षा पास झाला तर बाळा, तुझा केवढा जोश असणार आहे भारतामध्ये, आपल्या घराण्याचं केवढं नाव होणार आहे. आणि त्याच्यामुळे सुभाषच्या पुढं फक्त आता 2च प्रश्न आहेत की सत्ता की त्याग, वैभव की दारिद्र्य. आणि सगळ्यांनी टोकाचाच आग्रह केला. आईवडिलांनी आग्रह केला, मित्रमैत्रिणींनी आग्रह केला आणि म्हणून सुभाषने एकदाशी होकार देऊन टाकला. आणि सुभाषचा पासपोर्ट निघाला.
सुभाष इंग्लंडमध्ये जाऊन दाखल झाला. लायब्ररी त्यांनी जॉईन केली. आणि लक्षात ठेवा, ही आयशेची परीक्षा म्हणजे की इंग्लंडमधले भारतामधले जे तरुण आहेत आपल्या तारुण्याचा कोळसा करणारी ही परीक्षा आहे. आणि ही परीक्षा पास होण्यासाठी हा तरुण वर्ग आपल्या आयुष्यामधला 5 ते 6 वर्षे रात्रंदिवस तो जागा आहे. फक्त त्याला ही सर्वोच्च हे पद त्याला भूषवायचं आहे. आणि म्हणून सुभाषकडं फक्त 8च महिने बाकी आहेत. सुभाषने लायब्ररी जॉईन केली. सुभाषने अभ्यासाला सुरुवात केली. बाकीची मुलंही अभ्यास करतायत, पण सुभाषच्या अभ्यास करण्यामध्ये एक वेगळी जिद्द आणि जिगर होती. मित्रांनो, 8 महिने अभ्यास केल्यानंतर परीक्षा जवळ येऊ लागली. परीक्षा आलेली, पेपर दिलेत. पहिला झाला, दुसरा झाला, शेवटपर्यंत झाले. सगळे पेपर सुभाषच्या मनासारखेच गेले. आता फक्त प्रतीक्षा कशाची आहे, तर फक्त प्रतीक्षा निकालाची आहे. मित्रांनो, एक दिवस सकाळ अशी उजडली गेली. सगळीकडे पेपरचं वाटप सुरू झालं इंग्लंडमध्ये. आणि त्या पेपरमधून सुभाषचं कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. जगामधून तारांचा वर्षाव सुरू झाला. आणि इंग्लंडमधून तर एक तार की अगदी बंगाल प्रांतात जाऊन पोचली. मित्रांनो, तर तिथं गेल्यानंतर या पश्चिम बंगालमधून सगळे पालकवर्ग की सुभाषच्या आईवडिलांकडं त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या दारासमोर गर्दी झाली. असं झालं होतं काय झालं होतं नेमकाच, तर सुभाष फक्त आयशेच्या परीक्षेमध्ये पास झाला नव्हता, तर तो 4थ्या रँकमध्ये तो आलेला होता. आणि म्हणून इंग्लंडमध्ये आणि भारतामध्ये सगळ्या रस्त्यावरती फुलांचा शिडकाव आणि लाईटीनं गजबजलेलं शहर फक्त कशासाठी, तर सुभाषचं कौतुक करण्यासाठी हा आनंदाचा वर्षाव सुरू होता. परंतु एवढ्या आनंदामध्ये असताना एक व्यक्ती मात्र कमालीची दुःखी होती, आणि तो म्हणजे सुभाष दुःखी होता. तर सुभाष दुःखी का होता, त्याचं कारण एक असं होतं. त्यांनी सांगितलं, नाही, हे शक्य नाही. मला माहिती आहे ती सोन्याचीच सुरी आहे, म्हणून का मी पोटात मारून घ्यायची? अरे बाबांनो, ही सनद मी स्वीकारणं, हे पद मी स्वीकारणं म्हणजे पुन्हा एकदा इंग्रजांची गुलामगिरी मी स्वीकारल्यासारखं होईल. माझ्या भारत मातेच्या पायामध्ये बेड्या घालण्याचं काम या इंग्रजांनी केलेले, त्यांची सनद मी आज नाकारतोय. मी त्याचा आज राजीनामा देतोय. मला ती नकोय. आणि माझा जन्माचं ध्येय जे आहे, माझ्या भारत मातेला मुक्त करण्यासाठी माझ्या जन्माचं ध्येय आहे. आणि पुन्हा एकदा जो जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं होतं, या सगळ्यावरती आनंदावरती एक विरजन पडलं. आणि काय करावं कळना. त्यावरती सुभाषच्या वडिलांनी त्याला एक अर्जंट तार पाठवली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, सुभाष, हा राजीनामा देण्याच्या अगोदर तू काय कर, 1000 वेळा तू विचार कर, 1000 वेळा तू विचार कर. अरे बाबा, जगामधल्या प्रत्येक आईवडिलाला हेच वाटतं की माझ्या शेजाऱ्याच्या घरामध्ये शिवछत्रपती जन्माला यावेत, महाराणा प्रताप जन्माला यावेत, आणि आमच्या घरामध्ये मात्र एखादा शिपाई जन्माला यावा. तर याच्यावरती त्यांनी सांगितलं, सुभाष, गडबड करू नको, राजीनामा देण्याची घाई करू नको. आपण काही दिवस तरी आपण ही आयशेची परीक्षा दिल्यानंतर तू कमिशनर, कलेक्टर, तुला हे पद मिळणार आहे, ते आपण काही दिवस भूषवूया आणि नंतर आपण त्याचा राजीनामा देण्याचा आपण विचार करूया. पण त्याच्यावरती सुभाषने सांगितलं, बाबा, 2 दिवसाची गुलामी काय आणि 2 वर्षाची गुलामी काय, या दोन्हीचा अर्थ तर एकच आहे ना. तुमच्यासाठी कदाचित हा स्वर्ग असेलही, हे ऐश्वर तुमच्यासाठी स्वर्ग असेल, ही आयशेची परीक्षा तुमच्यासाठी स्वर्ग आहे, पण माझ्यासाठी मात्र हा नरक आहे. आणि म्हणून सुभाष सांगतो की फक्त ही सनद स्वीकारण्यासाठी त्याच्याकडं 2 तासाचा अवधी आहे. डोकं फुटायची वेळ आली.
काय करावं त्याला समजेना आणि तो चिंताग्रस्त अवस्थेमध्ये डोक्याला हात लावून बसलेला आहे. एवढ्यात दारावरची टकटक आवाज आला. पोस्टमन दारात आला. तार आली होती. पाकिट घेतलं, पाकिट फोडलं आणि पाकिट फोडल्यानंतर त्याच्यामधून एक कागद बाहेर काढला. वाचायला सुरुवात केली मित्रांनो. वाचता वाचता सुभाषच्या डोळ्यामधून अश्रू गळू लागले. ज्या पत्रावरती ते अश्रू पडले ते संपूर्ण पत्र ओलं झालं. हे पत्र कुणाचं होतं तर हे पत्र जन्मदात्या आईचं होतं आणि त्या आईनं त्याच्यामध्ये लिहिलं होतं, चिरंजीव सुभाष, तुझा मला अभिमान वाटतो रे. तू ज्याची तू सेवा करण्यासाठी निघालेला आहे. अरे ही जगातली सर्वात मोठी आई आहे, सर्वात महान माता आहे. तू निवडलेला जो मार्ग आहे हे कोणाच्या सांगण्यावरून बदलू नकोस. तू त्याच मार्गाने जा, त्याच मार्गाने जा. मला तुझा रास्त अभिमान वाटतो आणि मी तुला माझ्यातर्फे तुला मंगलमय शुभेच्छा देते. मित्रांनो, एक आपल्याला इथं थोडंसं कळतं की नेताजी सुभाषचंद्र बोसने ही जगामधली सगळ्यात महान असणारी ही जी परीक्षा आहे ICSची, ती पदवी त्यांनी प्रदान न करता 4थ्या नंबरने आलेला विद्यार्थी या परीक्षेवरती, या पदावरती, या सनदेवरती लाथ मारतो आणि सांगतो, नाही, मला ते शक्य नाही. माझ्या आईच्या सेवेसाठी, माझ्या आईच्या मुक्ततेसाठी मला तिकडंच गेलं पाहिजे. मी धिक्कार करतो ह्या सनदेचा. आणि मग हे सगळं जगातल्या लोकांनी ही सनद नाकारणारा विद्यार्थी पाहिला आणि त्यावेळी जी त्यांनी तोंडामध्ये बोट घातलं मित्रांनो, ते अजून काढलंच नाही. ते अजून काढलं नाही. माझा हा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासमोर मांडलेला आहे. जर आवडलं कमेंट करा, लाईक करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपली मित्र मैत्रीण, आपले नातेवाईक यांच्याकडे जर पाठवलेला नसेल तर जरूर पाठवा. नंतर भेटूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.